पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। काल शेतकरी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद 97,706 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दांडी बहादर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजात सहभागी व्हा। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। कळीबाग नुकसानी संदर्भात फडणवीसांनी बैठक बोलावली। आज दुपारी 1:15च्या सुमारास विधान भवनामध्ये बैठक होणार। राज्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचं मोठं नुकसान। अधिवेशनामध्ये आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार। भाजप आमदारांसाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा नवा निर्णय। पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेना भवन उभं राहणार। नवीन सेना भवनासाठी जागांची शोधाशोध सुरू। सूत्रांची माहिती, बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार। बंदोबस्त वाढवण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना। एक दिवस अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहे। शिवसेनेच्या माजी आमदाराच्या मुलाची ओमराजे निंबाळकरांविरोधात पोस्ट। ओमराजे निंबाळकरांनी उमरग्यामध्ये येऊन शिवसैनिकांची माफी मागावी, शुभम चौगुले यांचं वक्तव्य। शुभम चौगुले हे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे पुत्र। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेची पुनर्बांधणी। उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं आयोजन। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींचं आयोजन। गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांचे नरेंद्र दराडे यांना डिवचणारे बॅनर। कुणाल दराडे यांनी माझा बाप काढला म्हणून मी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असा आरोप गोकुळ गीते यांनी केला होता। नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या मतांची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। फुटलेली मतं ग्रामीण भागात येईल की शहरी भागात येईल याची विचारणा होणार। सूत्रांची माहिती, नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली। विधान परिषदेत उमेदवार देताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही। खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी। उमेदवारी मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का याची चौकशी व्हावी, धानोरकरांची मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नववळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। विजय वडेट्टीवारांसह राजेश अडूर यांना तात्पुरता दिलासा। विधान परिषदेत भाजप आमदारांची संख्या 35 वर। नवीन 11 आमदारांची भर पडल्यानं भाजप आमदारांची संख्या 35 वर। विधान परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार। सातारा विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस। नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत। जयकुमार गोरेंचा नाव न घेता शंभूराज देसाईंवर निशाणा। तर सातारामध्ये विधान परिषद निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटली होती। मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक। विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सत्कार। SIR मोहिमेत निष्क्रिय आमदारांची बैठकीत कान उघडणी। राज ठाकरेंनी मुंबईतील मनसे नगरसेवकांची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार। आमदार प्रसाद लाड यांची मवियावर काव्यात्मक टीका। लाड यांची कवी नितीन चंदन शिवेंच्या कांबळे नाही रडला या स्वरूपामध्ये कविता असल्याची माहिती। नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी। मातोश्री निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरवरती नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख। मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावत राणे यांच्याकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। अरबी समुद्रावरून 15 दिवस अडखळलेली मान्सूनची वाट पुन्हा सुरू झाली आहे। मान्सूनची कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर पर्यंत मजल। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस। सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार हजेरी। आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। कोकणामध्ये रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली असून 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाची हजेरी. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांना नवी संजीवनी मिळणार आहे. पर्यटन नगरी लोणावळ्यात देखील पावसाची जोरदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पुढील 24 ते 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त. छत्रपती संभाजीनगरच्या तलवाडा घाट परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान. शिऊर बंगला नांदगाव या मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह परिसरात मुसळधार पाऊस. दमदार पाऊस झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसाची नाशिकमध्ये दमदार हजेरी. नाशिकच्या सिन्नरमधील शेतकरी मारुती दराडे यांनी नाचत पावसाचं स्वागत केलंय. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बुलढाणा, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा निर्माण. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री अनेक ठिकाणी पाऊस. शेतामध्ये ओलावा निर्माण झाल्याने मशागतीची कामांना गती येणार आहे. जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीलाही सुरुवात होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ते कागदपत्र 30 जून पर्यंत सादर करण्याचं आवाहन. 590 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या दारणा नदीवरील माणिकखांब दौंडत बंधारा फुटला. बंधारा फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. अनेक दिवसांपासून बंधाऱ्याची दुरुस्ती रखडली होती. एकीकडे पाणी टंचाई निर्माण तर दुसरीकडे बंधारा तुटल्यानं पाण्याची नासाडी. जालन्यातील पाणी टंचाई भीषण. टँकरच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ. 61 गावं, 32 वाड्यांना 96 टँकरने पाणी पुरवठा सुरू. 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू. टँकर वाढण्याचीही शक्यता. पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, मात्र अजूनही पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. पुण्यामध्ये 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये कपाशीची रोप जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यावरती तुषार सिंचन लावण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली असून शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत शासकीय हमीभावानं ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद. शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3,699 रुपये दर. शेतकऱ्यांकडून 44,068 क्विंटल ज्वारीची खरेदी. 16,30,85,000 रुपयाहून अधिक रक्कम देण्यात आली. भंडाऱ्यामध्ये धान भरडाईत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 40 राईस मिल्सने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आहे. कागदोपत्री धान भरडाई दाखवून पैसे